हाय. तर मंडळी, गरमीचं सीझन आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही ताडगोळे अवश्य खा. ताडगोळे खूप चांगले असतात आणि ताडगोळ्यामुळे कसं त्यामध्ये जास्त पाणी असतं आणि गरमीमध्ये कसं तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे ताडगोळे खा. आणि कसे ताडगोळे माहिती आहे तुम्हाला खायचे? हे बघा, आता ताडगोळे आहेत, हे घेते मी. कापण्याचं पण एक स्किल आहे. जसं आपण नारळ कसा फोडतो, नारळाची कशी सालं सोलतो, तसं हे ताडगोळ्याची सालं सोलतो. तर मी सांगितलं त्याला की मला नरम पाहिजे, कारण कडक असतील ना ताडगोळे तर ते खायला चांगले नाही लागत, असे हे गोड पण नाही लागत. आणि असे थोडेसे हे नरम असतील ना तर ते खायला चांगले. बघा, हा 1, 2 आणि 3. तसं नारळाची कशी पेंड असते, तर एका पेंडला कसे नारळ भरतो तसं तशी ही ताडगोळ्याची पेंड असते. तर आता हे ताडगोळे मी घेतलेली आहेत आणि मस्त आम्ही आता खातो ताडगोळे. ताडगोळे घ्या, कसे खायचे ते सांगते तुम्हाला मी. खायचे माहिती आहेत ना? हां, हे बघा, हा ताडगोळा असा सोलायचा. आता हा कसा ताडगोळा नरम आहे, नरम, त्यामुळे तो खायला चांगला लागतो. नरम नरम कसा लागला?